नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट खूपच व्होलटाईल होतं, पण एक गोष्ट चांगली होती या मार्केटमध्ये की डॉलर इंडेक्स कमी होतोय आणि क्रूडचा भावही कमी होतोय. आज क्रूडचा भाव 70च्या खाली आला. डॉलर इंडेक्स 100च्या जवळपास आहे. तर डॉलर इंडेक्स जेव्हा कमी होत जातो तेव्हा तो मेटलसाठी चांगला असतो. क्रूड पण कमी होत आहे, त्यामुळे बऱ्याच कंपन्यांना याचा फायदा मिळू शकतो. आज विक्रीचे आकडे यायचे होते, ते विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आले, पण इयर ऑन इयर बेसिसवर विक्रीचे आकडे बघायचे झाले तर तेवढे चांगले आले नाहीत. पण अशोक लेलँड, टाटा मोटर्स वगळता बाकीच्यांचे विक्रीचे आकडे चांगले आले. महिंद्राचे आकडे चांगले आले, त्यांची ट्रॅक्टर विक्री वाढली. TVS मोटरची सुद्धा स्कूटरची विक्री 20% वाढली. इलेक्ट्रिक व्हेकलची विक्री 42% वाढली. निर्यात 11% वाढले. झायडस लाईफला त्यांच्या अहमदाबाद युनिटमध्ये ट्रान्सडर्मल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीला EIR मिळाला आणि त्याच्याचबरोबर VAI पण दिला. VAI म्हणजेच व्हॉलेंटरी ॲक्शन इंडिकेटेड. 15 ते 19 जुलै दरम्यान या अहमदाबाद युनिटची तपासणी झाली होती. स्टील स्ट्रिप्स यांचा टर्नओव्हर 9.35% कमी झाला. अशोक लेलँडची एकंदर विक्री जी होती ती 10% कमी झाली आणि 17,233 युनिट झाली. पण ही अर्थात वायोवाय विक्री. आयशर मोटर्सची विक्री वाढली. रिलायन्स पार्टली पेड शेअर्सच्या बोनस शेअरची तारीख वाढवण्यात आली. ती आता 7 ऑक्टोबर करण्यात आली आहे. PC ज्वेलर हे एकाचे 10 शेअर करणार आहेत. 10 शेअरमध्ये स्प्लिट केलं जाईल. GE पॉवरला 240 कोटीची ऑर्डर मिळाली. अशोक लेलँड आणि फ्लिक्स बस यांनी MOU साईन केलं. NCCकडे सप्टेंबरमध्ये म्हणजे नागार्जुना कन्स्ट्रक्शन यांच्याकडे सप्टेंबरमध्ये 2,327 कोटींच्या ऑर्डर होत्या. NMDCने फाईनच्या आणि लपच्या दोन्हीच्याही किमती 40 रुपये प्रत्येक टनागणिक वाढवल्या. क्रूड मी तुम्हाला सांगितलं $70 कमी झालं. टाटा मोटर्सची विक्री कमी झाली 15%. 82,023 पूर्वी झाली होती, ती आता 69,694 युनिट झाली. CVची विक्री कमर्शियल व्हेकल ती पण कमी झाली 23%. आणि पॅसेंजर व्हेकलची विक्री सुद्धा कमी झाली. आज मन्नापुरम आणि मुथूट हे दोन्हीही शेअर मंदीत होते, कारण RBIने त्यांच्या लोन देण्याच्या ह्याच्यात बऱ्याच त्रुटी दाखवल्या आहेत आणि RBIने त्यांना मुदत दिली आहे. या मुदतीत तुम्ही ह्या त्रुटी दूर करा. KYC पण केलेला नाही आहे, बरंच त्याने सांगितलं आहे. म्हणजे ते सोनं विकलं जातं तेव्हा ती पार्टी हजर नसते, त्या सोन्याच्या अगेन्स्ट जास्तीचं लोन दिलं जातं. म्हणजे बरंच RBIचं म्हणणं आहे त्यामागे.
आणि RBIने सांगितलंय, नाहीतर मग IL&FSला जसं गोल्ड लोन 6 महिने देता येणार नाही अशी अट लावली होती, तशी काही मुथूट किंवा मन्नापुरमच्या बाबतीत वेळ येऊ नये असं RBIला वाटलं. त्यामुळे ते दोन्हीही शेअर मंदीत होते. बाकी आज केमिकलचे शेअर तेजीत होते, मेटलचे शेअर तेजीत होते आणि फर्टिलायझरचे शेअर तेजीत होते. पण सेबीने फ्युचर आणि ऑप्शनच्या बाबतीत कालच्या मीटिंगमध्ये काही सांगितलं नाही. याचा अर्थ सांगणार नाही असंही त्याने कुठंही सांगितलं नाही, किंवा ज्या काय बदल करणार होते ते बदल करणं कॅन्सल झालंय असंही सांगितलं नाही. त्यामुळे सेबी काय करेल याची टांगती तलवार आजच्या मार्केटवर प्रत्येकाला दिसली. त्यामुळं अगदी तुरळक शेअर वाढत होते आणि बाकीचे शेअर मंदीत जात होते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू असल्यामुळे लार्ज कॅपचे शेअर्स मंदीत होते आज, पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी असल्यामुळे मिड कॅप, स्मॉल कॅप हे शेअर मात्र तेजीत दिसले. आता उद्या मार्केटला सुट्टी आहे, तर परवाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी मार्केटमध्ये काय होत आहे, कसा मार्केटचा रागरंग असेल ते बघावं लागेल. जर 4-8 दिवसांनी बोनसच्या किंवा डिव्हिडंडचे एक्स डेट असेल तर तुम्हाला एक 8-15 दिवसासाठी ट्रेड घेता येऊ शकतो, कारण 2 दिवस मार्केट पडलं आहे. तर एखाद्या शेअरमध्ये 40 रुपये डिव्हिडंड आहे, 60 रुपये डिव्हिडंड आहे आणि त्याची अजून रेकॉर्ड डेट शिल्लक आहे, किंवा बोनस मिळायचा आहे त्याची रेकॉर्ड डेट बाकी आहे, तर तसे शेअर शोधून तुम्हाला घेता येतील. कारण काल 1200 पॉईंट मार्केट पडल्यामुळे शेअरमध्ये 100-150 रुपयाची मंदी आलेली आहे, तर त्याचा फायदा उठवता येईल. आणि त्या शेअरमध्ये जर शॉर्ट कव्हरिंग झालं शॉर्ट्स जास्त दिसत असतील तर त्या डिव्हिडंडसाठी किंवा त्या बोनससाठी ते शॉर्ट्स आपोआप कव्हर होतील, कारण शेअरचा भाव वाढू लागेल. त्या दृष्टीने तुम्हाला 15 दिवसासाठी 20 दिवसासाठी ट्रेड घेता येईल. पण मी दिशा दाखवली आहे, कोणत्या शेअरला एवढा डिव्हिडंड आहे, कोणत्या बोनस शेअरची रेकॉर्ड डेट आहे, हे तुम्हाला शोधून काढता येईल आणि त्याप्रमाणे ते शेअर तुम्हाला खरेदी करता येऊ शकतील. तर शोधा आणि त्याप्रमाणे परवाच्या दिवशी जर सकाळी मार्केट डल असेल किंवा मंदीत असेल तर त्यावेळेला ते शेअर तुम्ही घेऊन पहा. बघूया परवाच्या दिवशी काय होतं इथे. पण मी 19 आणि 20 ऑक्टोबरला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. बघा, आता वाहतुकीचा आवाज कमी येत असेल, कारण मी आत्ता ज्या खोलीत व्हिडिओ केला तिथे गाण्याचा क्लास संध्याकाळी नसतो. सकाळी गाण्याचा क्लास असल्यामुळे दुसऱ्या खोलीत मला व्हिडिओ करायला लागतो, म्हणून आवाज बसचा म्हणा, रेल्वेचा म्हणा, सगळ्याचा आवाज येतो. तर आत्ता कदाचित तुम्हाला वाहतुकीचा आवाज येणार नाही. बघा काही सुधारणा दिसते का. नमस्ते.